तर तुमचं सगळ्यांचं नवीन व्हिडिओत खूप खूप स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत परत एकदा क्रॉफर्ड मार्केटला। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, निघूया। तर आता आपण आहोत क्रॉफर्ड मार्केटमधील शेख मेमन स्ट्रीट इथे। चला तर मग आता पुढे काय मिळते ते बघूया। वेगवेगळ्या प्रकारचे पाउचेस तसेच बॅग्स आहेत। तर ही जी छोटी पाउच आहे ती 200 ला आहे। इथे घरात वापरण्यात येणाऱ्या छोट्या वस्तूंपासून ते मोठ्या वस्तूंपासून सर्व काही आपल्याला मिळतं। तसेच इथे वेगवेगळ्या प्रकारचे बॅग्स तसेच पाउचेस सुद्धा मिळून जातात। त्यानंतर इथे आपण पाहिलं तर इथे डोअरमॅट्स वगैरे होते, ते सुद्धा खूप छान होते। तसेच इथे प्लास्टिकच्या वस्तू तसेच छोटे छोटे डब्बे तसेच मोठे डब्बे डस्टबिन सारख्या वस्तू सुद्धा अगदी स्वस्तात मिळून जातात। जेवणासाठीच्या प्लेट्स सुद्धा इथे खूप चांगल्या प्रकारे मिळून जातात। आपल्याला मुळात इथे व्हरायटी खूप छान मिळून जाते। किचनमध्ये वापरण्यात येणाऱ्या छोट्या गॅजेट्स पासून सर्व काही इथे अगदी स्वस्तामध्ये आपल्याला मिळून जातं। खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू इथे दिसतात ज्या कधी आपण अशा पाहिलेल्या सुद्धा नसतात। ऑनलाईनपेक्षा इथे येऊन खरेदी करणं खूप सोपं पडून जातं आपल्याला। आपण त्या वस्तू हातात घेऊन तसेच चेक करून वगैरे घेऊ शकतो। तसंच लहान मुलांच्या फॅन्सी वस्तू ज्या त्यांना अट्रॅक्ट करतील अशा सुद्धा इथे मिळून जातात। तसंच इथे आपण बघू शकतो इथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे डोअरमॅट्स तसेच कर्टन्स म्हणजेच घरात लावण्यात येणारे पडदे सुद्धा आहेत। लहान मुलांना वापरण्यात येणाऱ्या बॉटल्स तसेच टिफिन बॅग्स वगैरे सुद्धा इथे मिळून जातात। तसेच काचेच्या वस्तू सुद्धा इथे खूप स्वस्तात मिळून जातात आणि त्या सुद्धा अगदी जुन्या पद्धतीत आपल्या जुन्या काळात आजीने वगैरे वापरलेले असतील अशा प्रकारची भांडी तशीच आत्ताच्या आधुनिक काळातली भांडी सुद्धा मिळतात। तसेच इथे हे जे घरात लावण्याचे पडदे होते ते 200 पासून सुरुवात होती। तसेच वेगवेगळ्या प्रकारचे हँडवॉश ठेवण्यासाठीच्या बॉटल्स तसेच इतर वस्तू सुद्धा इथे अगदी मस्त आणि स्वस्त होत्या। तसेच लहान मुलांच्या सिपर बॉटल कंपास बॉक्स तसेच स्पून स्ट्रॉ वगैरे सुद्धा होते। थोडं पुढे चालत निघालो आणि आम्ही येऊन पोचलो मंगलदास मार्केटच्या रोडला। या रोडजवळ आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तसेच ड्रेस कुर्ते सुद्धा मिळून जातात। ते सुद्धा अगदी स्वस्तात 500 पासून वगैरे सुरुवात असते। तसेच फुटवेअर सुद्धा 200-250 पासून इथे मिळून जातात। ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचे असतात आणि तसेच वेगवेगळ्या व्हरायटीज सुद्धा इथे मिळून जातात फुटवेअर्समध्ये। तसंच काचेच्या वस्तू ग्लासेस डिनर सेट तसेच कप सेट सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे इथे मिळून जातो। थोडं पुढे चालत आलो आणि इथे होते वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ विकण्यासाठी। हे आपण बघू शकतो रताळी होती तसेच हे शोपीसेस सुद्धा होते। तसेच वॉल हँगिंग सुद्धा इथे खूप चांगल्या पद्धतीत मिळत होते। त्यानंतर पुढे चालत निघालो आम्ही। थोडं पुढे आलो आणि आम्हाला एक दुकान दिसलं जे होतं सॉफ्ट टॉईजचं, जिथे खूप सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्टून्सची तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या इमोजीसचे वगैरे सॉफ्ट टॉईज होते। कुठलंही घ्या इथे 200 रुपयाला मिळणारं होतं। खूप सुंदर आणि खूप चांगल्या क्वालिटीचे हे सॉफ्ट टॉईज होते। तसंच 50 रुपयापासून ऑक्साइडेड दागिने तसेच कानातल्यांचं दुकान सुद्धा इथे होतं। इथे सगळ्या प्रकारच्या व्हेरायटीज होत्या, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने झुमके होते, बांगड्या होत्या तसंच वेगवेगळ्या डिझाईनमध्ये होत्या आणि अगदी स्वस्तात होत्या। त्याच्याच बाजूला होतं लहान मुलांच्या कपड्यांचं दुकान। तसंच पुढे गेल्यावरती लहान मुलींच्या ॲक्सेसरीज होत्या जसं की हेअरबँड्स क्लिप्स बांगड्या तसेच कार्टूनवाले क्लिप्स वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती होत्या तिथे। तसंच छोटे छोटे आर्टिफिशियल फुलं तसेच आजूबाजूला कोल्ड्रिंक्सवाले वगैरे होते। तसंच इथे हे एक ड्रायफ्रुट्सचं शॉप होतं। तसंच आता आपण आलो एका दुसऱ्या गल्लीमध्ये ज्याचं नाव आहे लोहार चाळ। या एरियाला लोहार चाळ असं म्हणतात। इथे ना घर सजावटीसाठी तसंच गणपतीचं किंवा इतर गोष्टींसाठी सजावटीसाठीचं जे सामान असतं ते सर्व इथे मिळून जातं अगदी स्वस्तामध्ये। इथे सुद्धा खूप वेगवेगळ्या व्हरायटीजची फुलं आर्टिफिशियल फुलं मुळात तुम्हाला बघायला मिळतील। तसेच त्या वेगवेगळ्या प्रकारची तोरणं लाइटिंग्स वगैरे तुम्हाला अगदी दिसून येतील। ती सुद्धा खूप छान अशी सजवलेली असतात इथे लावलेली, त्याच्यामुळे आपल्याला घेण्याचा मोह आवरता येत नाही।
तसंच इथे नाही आर्टिफिशियल सनफ्लॉवर्स आहेत आणि तसंच गुलाब सुद्धा आहेत. तर ते गोंड्यांच्या आर्टिफिशियल माळी आहेत ज्या 50 रुपयाला एक माळ अशा किमतीत आहेत. हे छोटेवाले पण आहेत. तसंच त्याच्यामध्ये अजून एक कलर आहे, हे पॅटर्न आहे, हा सुद्धा खूप छान वाटतोय. तर हे जे गोंड्यांच्या माळी आहेत आर्टिफिशियल ह्या 300 ला जोडी आहेत. हे सुद्धा खूप छान आहेत घरात सजवायला. और ये भी कितने का ये 250 का जोड़ी. तर हे 250 ला जोडी आहे. हे सुद्धा खूप छान आहेत आणि त्याच्यामध्ये रंग आहेत अवेलेबल. हा गुलाबी कलर आहे मध्ये, हा राणी कलर आहे, तसंच हा लाल कलर सुद्धा आहे त्याच्यामध्ये. आणि तसं तर हे 400 रुपयाला कमळाचं आर्टिफिशियल रोप आहे. तर इथे लाइटिंगचं सुद्धा शॉप आहे याच मार्केटमध्ये. तुमची सगळी शॉपिंग एकाच ठिकाणी होऊ शकते की जशी की फुलं, परत लाइटिंग आणि इतर वस्तू सुद्धा. तर हे जे नेमबोर्ड्स आहेत ना, तर त्याची प्राइस आहे ना 6 अल्फाबेट्स असतील तर ते 2000च्या वरती आणि त्याच्यापेक्षा कमी असतील तर 1500 पासून स्टार्टिंग आहे.